हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण लास्ट लेक्चरमध्ये उत्पादन फलन याच्यावरती डिस्कस करत होतो आणि त्यामध्ये उपयोगितेचे प्रकार म्हणजे ज्या वेळेला वस्तूच्या उपयोगितेत बदल होत असतो त्यावेळेला उत्पादन ही किंवा उत्पादन फलन ही प्रक्रिया तिथे होत असते. ती कशी होत असते याच्यावरती आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण उत्पादन फलन ॲक्च्युली कसं असते तर ते पाहूया. तर उत्पादनाचा सिद्धांत हा भौतिक शास्त्रातील माहितीवर आधारलेला आहे. वास्तविक पाहता उत्पादन फलन ही संकल्पना उत्पादन अभियांत्रिकी म्हणजे प्रोडक्शन इंजिनिअरिंग या शास्त्राचा हा विषय आहे. तरी आपण अर्थशास्त्र या संकल्पनेत याचा कसा उपयोग होतो आणि तो किती महत्त्वाचा आहे हे या ठिकाणी समजून घेऊया. तर बघा, उत्पादनाची दिलेली व्याख्या दिलेल्या तांत्रिक परिस्थितीत आदानांच्या वेगवेगळ्या समूहाच्या साहाय्याने आपण इथे खाली बघतोय आदान आणि प्रदान. त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण ते आदानांचं प्रदानात कसं रूपांतरण होत असते ते आपण बघितले. तर अशा वेगवेगळ्या आदानांच्या समूहाच्या साहाय्याने, आता आदानाचे समूह कोणकोणते असेल, समजा भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, म्हणजे समजा एखादी XYZ वस्तू उत्पादित करायची असेल तर त्यासाठी लागणारे भांडवल असेल म्हणजे पैसा असेल, मशिनरी असेल, त्याच्यासाठी असणारे श्रमिक असेल, अशा या उत्पादन घटकाचे जे इनपुट्स आहेत त्या इनपुटच्या वेगवेगळ्या समूहाच्या ग्रुपच्या साहाय्याने उत्पादित करता येऊ शकणारे वेगवेगळे प्रदानांचे परिणाम दर्शविणारे अशा अनेक तुमच्या वेगवेगळ्या ग्रुपच्या साहाय्याने तुम्ही एखाद्या वस्तूचं उत्पादन घेत असत. समजा ए ग्रुप यूज केला तर ह्या प्रमाणात उत्पादन होईल, बी ग्रुप घेतला तर थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी उत्पादन होईल वगैरे वगैरे. तर असे जे पत्रक दर्शविणारे असते त्या पत्रकाला उत्पादन फल असं म्हणतात. आलं लक्षात? तर इथे बघा, उत्पादन फलनामध्ये काही घटक हे इनपुट्स असतात आणि काही घटक हे आउटपुट असतात. याच्यात आढळून येणाऱ्या कार्यात्मक फलन जो संबंध असतो त्याला आपण प्रोडक्शन असं म्हणत असतो. या फलनात्मक संबंधात आदानाच्या प्रमाणाला म्हणजे आपण इनपुट्स म्हणजे मी सांगितले तुम्हाला मशिनरी असेल, पैसा असेल, श्रमिक असेल, याला आपण रेट ऑफ किती प्रमाणात आपण यूज करतो त्याला आपण रेट ऑफ इनपुट्स, आणि ते जेवढ्या रेटने आपण तिथे यूज करतो त्याच्या मोबदल्यात ज्या रिटर्न रेटने आपल्याला एखादी वस्तू उत्पादित करता येते त्याला आपण रेट ऑफ आउटपुट. आणि रेट ऑफ आउटपुट हा रेट ऑफ इनपुटवर अवलंबून असल्यामुळे ही स्वयंचलित किंवा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. म्हणजे इनपुट म्हणजे समजा वस्तू उत्पादनासाठी तुम्ही जे लागणारे श्रमिक असतील, भांडवल असतील, ह्याचं प्रमाण तुम्ही निश्चित केल्यानंतर उत्पादनाचं प्रमाण निश्चित होते. म्हणजेच उत्पादन हे ह्या उत्पादन घटकावर अवलंबून असते. म्हणजेच उत्पादन हे घटक कसे आहेत, स्वतंत्र आहेत, ते अवलंबित्व घटक नाही. तर उत्पादन हा पूर्णपणे डिपेंडंट फॅक्टर आहे. तुम्ही जर एवढ्या प्रमाणामध्ये भांडवल किंवा श्रमिक यूज केलं तर एवढ्या प्रमाणामध्ये एवढ्या वेळेमध्ये ते उत्पादन होईल. म्हणजेच ते ज्या तुमच्या आदानांवर अवलंबून असते. म्हणून QX इज इक्वल टू फंक्शन ऑफ ABC नंबर ऑफ N अँड टी बार दिलेलं आहे. टी बार म्हणजे टेक्निकल कंडिशन तुमची जी काय असेल, X वस्तू Y वस्तू जी वापरली असेल त्याचा स्थिर तंत्रज्ञानाचा तो भाग असेल. तर अशा पद्धतीने खाली दिले आहे QX म्हणजे X वस्तूचे उत्पादनाचे परिणाम दाखवले, F म्हणजे कार्यात्मक फलन दाखवलेलं आहे, ABCD नंबर ऑफ तर X वस्तूच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेली जी उत्पादन घटक आहेत ते आहेत ते, आणि टी बार म्हणजेच X वस्तूच्या उत्पादनासाठी वापरले जाणारे स्थिर तंत्रज्ञान. जर इथे बघा खाली आता इथे आपण ABCD तर त्याऐवजी त्यांनी L फॉर लेबर आणि C कॅपिटल फॉर K हे 2 उत्पादन घटक दिले आणि त्याच्या साहाय्याने खाली उत्पादन फलन तयार केलेलं आहे.
QX इज इक्वल टू F इन ब्रॅकेट लेबर अँड कॅपिटल. म्हणजेच एक्स वस्तूचं उत्पादन हे कशाच्या साहाय्याने तुम्ही घेणार आहे, तर भांडवल आणि श्रमिकाच्या साहाय्याने घेणार आहात. तर इथे परत त्याचं L फॉर आदान प्रदान इथे परत ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर या ठिकाणी परत बघा, उत्पादन फलन संकल्पनेच्या काही प्रमुख त्यांनी व्याख्या दिलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण बघूया. पहिली स्टिग्लर यांची व्याख्या, उत्पादन सेवेच्या आदानाचा दर, उत्पादन सेवेच्या आदानांचा दर आणि प्रदानांचा दर, म्हणजेच इथे गोल आणि दोन्ही साईडला गोल करून हे म्हणजे आदान आणि प्रदान यांचा दर यांच्यात असणाऱ्या संबंधाला उत्पादन फलन असे नाव दिले आहे आणि ते तांत्रिक विषयाच्या अर्थशास्त्राचा सारांश आहे. ओके. दुसरी बाउमोल यांची व्याख्या बघा, ज्ञानाच्या वर्तमान अवस्थेत आदानांच्या एका विशिष्ट समूहाच्या साहाय्याने, ज्ञानाच्या वर्तमान अवस्थेत आदानाच्या एका विशिष्ट समूहाच्या साहाय्याने वस्तूचे मिळविता येण्यासारखे महत्तम परिणाम म्हणजे उत्पादन फलन होय. ज्ञानाच्या वर्तमान अवस्थेत आदानांच्या एका विशिष्ट समूहाच्या साहाय्याने तुमच्याकडे असलेल्या लेबर कॅपिटल, जसं आपण या वरच्या एक्झाम्पलमध्ये घेतलेला आहे म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये, तर लेबर कॅपिटलच्या समूहाच्या साहाय्याने, आता तुम्ही लेबर 1 घेतले, कॅपिटल 2 घेतले वगैरे वगैरे, काय पण तुमचा जो समूह असेल, तुमचं ग्रुप असेल, तुमच्या उत्पादना किती घ्यायचं याच्या प्रमाणावरती असेल, तर अशा विशिष्ट समूहाच्या साहाय्याने वस्तूचे मिळविता येण्यासारखे महत्तम परिणाम म्हणजे उत्पादन दर्शवणे. त्यानंतर सॅम्युएल्सन यांची व्याख्या बघा, तर विशिष्ट अशा आदानांच्या किंवा उत्पादन घटकाच्या प्रत्येक समूहाच्या साहाय्याने, विशिष्ट अशा आदानांच्या किंवा उत्पादन घटकाच्या प्रत्येक समूहाच्या साहाय्याने उत्पादित करता येण्यासारखे प्रदानाचे महत्तम परिणाम स्पष्ट करणारे तांत्रिक संबंध, काय प्रदानांचे महत्तमतेचे परिणाम स्पष्ट करणारे तांत्रिक संबंध म्हणजेच उत्पादन फल होय, हे दिलेल्या तांत्रिक ज्ञानाच्या अवस्थेत मांडले जात असते. म्हणजे महत्तमता हा इथे वर्ड यूज केलेला. आपण बघा नेहमी कमीत कमी वस्तूमध्ये जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे इथे एक उत्पादकसुद्धा उत्पादन घटकाच्या जे आपण लेबर आणि कॅपिटल घेतलेलं आहे, तर ह्या L आणि Kच्या साहाय्याने आपण त्याच्या कमीत कमी समूहाच्या साहाय्याने कमीत कमी यूज करून आदानांचा जास्तीत जास्त प्रदान कसं आपल्याला मिळविता येईल, म्हणजे महत्तम उत्पादन कसं घेता येईल, यासाठीच आपण सुद्धा नेहमी प्रयत्नशील असतो एक उत्पादक या नात्याने. त्यानंतर आता आपण उत्पादनाचे प्रकार बघायचे. तर उत्पादनाचे 2च प्रकार आहेत, एक अल्पकालीन उत्पादन फलन आणि दुसरं आहे ते दीर्घकालीन उत्पादन फलन. अल्पकालीन उत्पादन फलनाला शॉर्ट रन प्रोडक्शन फंक्शन आपण असं म्हणतो आणि दीर्घकालीन ह्याला लॉंग रन. तर अल्पकालीन उत्पादन फलनामध्ये उत्पादनाचे सर्व घटक हे कसे असतात, उत्पादनाचे काही घटक हे बदलते असतात आणि काही घटक हे स्थिर असतात. मात्र दीर्घकालीन उत्पादन फलनामध्ये उत्पादनाचे सर्व घटक हे कसे असतात, बदलते असतात. या सूत्रामध्ये इथे बघा, सेकंड सूत्र जे इथे दिलेलं आहे, QX इज इक्वल टू फंक्शन ऑफ इन ब्रॅकेट लेबर कॅपिटल, कॅपिटलच्या वरती K वरती त्यांनी बार दिलेला आहे, म्हणजे भांडवलाचे परिमाण हे कसं आहे, स्थिर आहे. बघा अल्पकाल म्हणजे एका वर्षाच्या आजचा कालावधी, 11 महिन्याचं असेल, 1-2 महिन्याचं असेल, एका आठवड्याचं. उत्पादनाचं प्रोडक्शन घेत असताना आपण काही वेळेला जे क्विकली डिमांड ज्याची वाढत असते सण समारंभाला, तर अशा ठिकाणी काय होत असते, 2-3 आठवड्याचा पण कालावधी असतो. तर अशा कालावधीमध्ये आपण उत्पादनाचे सर्व घटक आपण बदलू शकत नाही. जर समजा तुम्ही XYZ अशा वस्तूचं उत्पादन करत आहात ॲज अ प्रोड्युसर, ओके, तर समजा तुमच्या वस्तूला अचानकशी बाजारामध्ये मागणी वाढलेली आहे, तर अचानकशी आणि ती मागणी फक्त 2 ते 3 आठवड्यापुरती असेल, म्हणजे महिनाभरापुरती असेल, तर अशा वेळेला तुम्ही उत्पादनाचे समजा आपण 2च एक्झाम्पल घेतलेले आहे तिथे, एक लेबर, L फॉर लेबर आणि दुसरा कॅपिटल, श्रमिक आणि भांडवल. तर तुम्ही
एका महिन्याच्या वाढत्या डिमांडसाठी तुम्ही अनेक मशिनरी खरेदी करणार का? तर नाही. तर आपण सर्वच उत्पादनाचे घटक बदलू शकतो. पण हां, तिथे श्रमिकाला जास्त वेळ कामावर लावू शकता किंवा त्याच्याकडून जास्त काम करून घेऊ शकता. समजा तो अगोदर तुमच्याकडे 8 तास ड्युटी करत असेल तर त्याला जास्त सॅलरी पे करून तुम्ही त्याच्याकडून 10-12 तास तुम्ही काम करू शकता. म्हणजे एक्स्ट्रा शिफ्ट त्याच्याकडून करू शकता. म्हणजेच अल्पकालामध्ये उत्पादनाच्या आपल्याला सर्व घटकांमध्ये बदल करता येत नाही. उत्पादनाच्या काहीच घटकांमध्ये बदल करता येते आणि त्याच्या साहाय्याने आपण उत्पादनामध्ये वाढ किंवा घट करून घेऊ शकत असतो. पण मात्र दीर्घकालामध्ये तसं होत नाही. दीर्घकाल हा लाँग पिरियड असतो जो की 1 वर्षापेक्षा जास्त आणि 70-80 किती अनलिमिटेड इयर्स असतात जे आणि अशा वस्तूचं कोणत्या ते दीर्घकाल टिकाऊ वस्तू असतात. तर अशा वस्तूच्या उत्पादनाच्या बाबतीत आपण दीर्घकालीन उत्पादन फलनाचा विचार करत असतो. आणि दीर्घकालामध्ये म्हणजे आपण 1-2 वर्षाचा कालावधी असेल त्यावेळेसचा जर आपण विचार करत असेल तर आपण उत्पादनाच्या सर्व घटकांमध्ये बदल करू शकत असतो. तर इथे बघा सूत्रामध्ये दिलेलं आहे की क्यू एक्स इज अ फंक्शन ऑफ लेबर अँड कॅपिटल. दोन्हीही विदाऊट बार आहेत म्हणजे आपण सर्व ह्याच्यामध्ये बदल करू शकतो. आणि ह्या उत्पादनाच्या प्रकारानंतर प्रोफेसर कॉब आणि प्रोफेसर डग्लस CW कॉब आणि प्रोफेसर PH डग्लस या अर्थशास्त्राने उत्पादन फलनाचा अभ्यासाचा भौतिक आदाने आणि भौतिक प्रदाने यांच्यातील विवेचन संख्याशास्त्रीय पद्धतीने म्हणजे त्यांनी एक सायंटिफिक मेथडच्या थ्रू हे प्रोडक्शन फंक्शन त्यांनी सिद्ध करून दाखवलेली आहे. आणि ह्यानी उत्पादन फलनाचा हा सिद्धांत जो मांडत असताना जो सिद्धांत मांडला आहे त्या सिद्धांतामध्ये त्यांनी जो अभ्यास केला आहे त्यांनी तो ॲक्च्युअल अनुभवावरती आधारित. त्यांनी ढोबळ मनाने कोणतीही एक थेरॉटिकली कन्सेप्ट मांडलेली नाही म्हणजे काहीतरी लिहिल्याने. त्यांनी त्याचा प्रत्यक्षात अनुभव घेतलेला आहे. त्यांनी काय केलं आहे अमेरिकेतील कारखाना उद्योगाचा अभ्यास केला आहे आणि त्या आधारावर त्यांनी हे उत्पादन फलन मांडलेलं आहे. या उत्पादन फलनासंबंधी त्यांनी उत्पादन फलन जे आहे हे रेखीय उत्पादन फलन आहे. तर रेखीय उत्पादन फलन म्हणजे काय? म्हणजेच समजा तुम्ही आदानांमध्ये 10% वाढ केलेली असेल तर तुमच्या प्रदानामध्ये सुद्धा 10%नीच वाढ होत असते. म्हणजे जेवढं तुमचे इनपुट्स असतील तेवढंच आउटपुट निर्माण होतं असतात आणि त्यांनी सायंटिफिकली ते प्रूफ केलेले आहे. त्याचं त्यांनी दिलेली व्याख्या बघा. उत्पादनात रेखीय समाघाती लिनियर फंक्शन आणि त्याला लिनियर होमोजिनियस प्रोडक्शन फंक्शन ऑफ द फर्स्ट डिग्री आहे ती. ओके. तर इथे बघा त्याची व्याख्या त्यांनी उत्पादनात रेखीय समाघाती प्रथम श्रेणीचे उत्पादन फलन असताना आदानात जेवढी वाढ होईल तेवढीच वाढ विशिष्ट प्रमाणात कायम ठेवून प्रदानात होईल. यानुसार म्हणजे एखादं असंच आपण जर म्हटलं पुस्तकात सांगितल्याप्रमाणे अमेरिकेतील कारखाना उद्योगात त्यांनी 75% वाढ श्रमामध्ये आणि श्रम या आदानात केली तर 25% वाढी भांडवल या आदानात घडून आणलेली दिसून येत आहे. त्यांनी एक सायंटिफिकली तिथे प्रूफ केलेलं आहे. आणि त्यांनी बघा इथे कॉब डग्लस उत्पादन फलन हे गणिती स्वरूपात पुढील प्रमाणे मांडलेलं आहे. तर Q इज इक्वल टू A. हा A जो आहे हा धनात्मक स्थिरांक आहे. ह्या कोणत्याही प्रकारचा इनपुट पण नाही आहे आणि आउटपुट पण नाही, आदान पण नाही आणि प्रदान पण नाही. तो एक धनात्मक स्थिरांक आहे. त्याच्यानंतर इंटू L हे श्रमाचे परिमाण आहे. आपण लॉंग रन आणि शॉर्ट रनमध्ये सुद्धा बघितलं आहे ते. त्याच्यावरती त्यांनी अल्फा दिलेला आहे. अल्फा हा धनात्मक आहे आणि त्याच्यानंतर के हे भांडवलाचे परिणाम आहे आणि केच्या डोक्यावरती त्यांनी 1 - अल्फा दिलेला आहे. 1 - अल्फा दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी इथे
आता आउटपुटमध्ये कशा प्रमाणामध्ये इनपुटमध्ये आपण कितीने वाढ केली असता आउटपुटमध्ये कितीने वाढ होत असते. आणि कॉक-डॉग्लास प्रोडक्शन फंक्शन हे कसं आहे, होमोजिनियस प्रोडक्शन फंक्शन आहे. म्हणजेच तुम्ही इनपुट्समध्ये जेवढी वाढ करणार आहे तेवढीच आउटपुटमध्ये कशी वाढ होते ती बघा. आता इथे Q इज इक्वल टू A इंटू L अल्फा K 1 मायनस अल्फा. तर त्यांनी बघा G या घटकाने दुसऱ्या लाईनमध्ये G या घटकाने त्यांनी इनपुट्समध्ये वाढ केलेली आहे. ब्रॅकेटमध्ये बघा GL इंटू अल्फा, परत ब्रॅकेटमध्ये GK 1 मायनस अल्फा. तर अशा प्रमाणात त्यांनी त्याचं गुणाकार केले, म्हणजे लेबरमध्ये आणि कॅपिटलमध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये समपक्षीने वाढ केलेली आहे. त्याच्यानंतर आपण ते सूत्रात्मक पद्धतीने सोडून घेतल्यानंतर ए अल्फामधला जी त्यांनी साईडला काढला आहे, जी अल्फा. त्याच्यानंतर केमधला कॅपिटलमधला जी आणि त्याच्या असलेल्या डोक्यावरील आपल्याला माहिती आहे गणिती स्वरूप कसं आहे ते 1 मायनस अल्फा हे बाहेर काढलेलं आहे, एकत्र घेतलेलं आहे. आणि त्यानंतर एल अल्फा के 1 मायनस अल्फा राहिलं. ओके. त्यानंतर इथे त्यांनी काय केलेलं आहे, हे जीचं जे या ठिकाणी इथे थोडं आपल्याला मार्किंग करता येत नाही व्हिडिओमध्ये, तर इथे त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की या जीचे अल्फा -1 मायनस अल्फा, तर मायनस आणि प्लस अल्फा कट झाल्यानंतर इथे जी शिल्लक राहतो, तो फक्त ह्या स्टेपमध्ये त्यांनी जी खाली घेतलेला आहे. आणि ए अल्फा के 1 मायनस अल्फा जो पहिल्या लाईनमध्ये जी Q इज इक्वल टू ए इंटू अल्फा एल अल्फा के 1 अल्फा आहे, तसंच इथे आलं, फक्त इथे एक जी एक्स्ट्रा आलं आहे. पहिल्या याच्यामध्ये Q इज इक्वल टू ए एल लेबर अँड कॅपिटल अल्फा जे आहे ते फक्त त्यांनी नंतर Q इथे ॲड केले. म्हणजेच समजा तुम्ही इनपुटमध्ये Qने वाढ केली असता, तुमच्या आउटपुटमध्ये सुद्धा Qनेच वाढ झाली, Gनेच वाढ झालेली आहे. तर हे लक्षात येते तुमच्या. तर अशा पद्धतीने कॉक-डॉग्लास उत्पादन फलन सिद्धांत म्हणजे होमोजिनियस आहे. कॉन्स्टंट रिटर्न टू स्केल त्याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. म्हणजे तुम्ही समजा एखाद्या घटकामध्ये ज्या प्रमाणामध्ये तुम्ही वाढ कराल आउटपुटसुद्धा त्याच प्रमाणामध्ये वाढ होत असते. जर समजा तुम्ही इथे अल्फा आणि लेबर आणि कॅपिटल आपण घेतलेलं आहे, इथे समजा तुम्ही लेबर 0 केलात तर नुसत्या श्रमिक भांडवलाच्या साहाय्याने तुम्ही काहीच उत्पादन करू शकत नाही. म्हणजे तुमचं उत्पादनसुद्धा तिथे 0च येईल. म्हणजे जेवढ्या प्रमाणात तुम्ही उत्पादन घटकांमध्ये वाढ कराल तेवढ्याच प्रमाणामध्ये तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होते, असं कॉक-डॉग्लास यांनी त्यांच्या सूत्राच्या साहाय्याने किंवा त्यांच्या अभ्यासाच्या साहाय्याने त्यांनी सिद्ध केलं. त्यानंतर युलर थेरम अधिक मजबूत या सूत्राच्या साहाय्याने करण्यात आला. आणि 1920 ते 30च्या दशकात बऱ्याच अभ्यासानंतर प्रोफेसर कॉब आणि डॉग्लास यांच्या उत्पादन फलनाची योग्यता अधिक असल्याची लोकांच्या लक्षात येऊ लागली. आणि त्यानंतर डेव्हिड डोरंड यांनी 1937मध्ये कॉक-डॉग्लास उत्पादन फलनामध्ये थोडासा फरक केला आहे. म्हणजेच त्यांनी काय केलं आहे, जिथे 1 मायनस अल्फा जो होता केच्या डोक्यावरती, तो तिथे घातांक जो होता तो तिथे त्यांनी त्याच्याऐवजी बीटा हा वर्ड यूज केलेला आहे. इथे तुम्हाला हा दिसत असेल. समजा जर ए मायनस अल्फा बरोबर बीटा इथे त्यांनी इथे सांगितलेलं आहे आणि त्या सूत्रामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये चेंज केलेलं आहे. त्यानंतर बघा इथे 1 2 3 हे घटक 1 2 3 दिलेले आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1 असेल, म्हणजे अल्फा लेबरचा घातांक आणि कॅपिटलचा घातांक ह्या दोघांची बेरीज जर 1 होत असेल तर तो स्थिर उत्पादन फलन असते. जर 1पेक्षा जास्त असेल तर तो वाढते उत्पादन फलन असेल, आणि जर तो 1पेक्षा कमी असेल तर तो घटते उत्पादन फलन असते. आणि ह्या आकृतीमध्ये इथे कॉक-डॉग्लास आकृतीच्या साहाय्याने त्यांनी हे लॉंग टर्मचं थोडंसं सूत्रसुद्धा लॉंग टर्म म्हणजे लॉग ॲड करून सांगितलेलं आहे. आणि हे तुम्हाला एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी 100% असते.
त्यानंतर कॉपडॉग्लस उत्पादन फलनाच्या आकृतीचे सायन्स एक्सप्लेनेशन केलेलं आहे. बघा, K1 आणि L1 इन्क्रीज केल्यानंतर 100 इतक्या उत्पादनाचा आपल्याकडे हा IQ हा प्रोडक्शन कर्व मिळतो. त्यानंतर तेवढ्याच जास्त प्रमाणात समजा आणखी त्याच्यामध्ये आपण वाढ केली K2 आणि L2 तर उत्पादन IQ2 एवढं होते. म्हणजे समप्रमाणामध्ये हा जो झेड कर्व आहे OZ हा 45 अंशाचा कोन करूनच जाणारा आहे. म्हणजे जेवढ्या प्रमाणात तुमचे इनपुट्स वाढवाल तेवढ्या प्रमाणात तुमचं आउटपुट वाढेल. तर बरं थर्ड उत्पादन वक्रावरती तर 300 एवढा झालेला आहे. त्यानंतर आणि यालाच आपण समप्रमाणात म्हणतो, म्हणून यालाच आपण एक्सपान्शन पाथ किंवा विस्तार पथ असं सुद्धा म्हणत असतो. आता कॉपडॉग्लस उत्पादन फलनाची वैशिष्ट्ये बघूया. उत्पादनात जेवढी वाढ होईल तेवढीच वाढ विशिष्ट प्रमाणात कायम ठेवून प्रदानात होत असते. त्यानंतर उत्पादन फल समघाती व प्रथम श्रेणीचा असल्यास ते अल्फा प्लस 1 मायनस अल्फा याची बेरीज नेहमी एकच इतकी झाली पाहिजे. आपण ते 3 बघितले आहेत उत्पादन प्रमाण फलनचे स्थिरांक प्लस इन्क्रीजिंग, इक्वल अँड डिक्रीजिंग आहे ते. त्यानंतर उत्पादन फलन समघाती व रेखीय स्वरूपाचे असल्यामुळे उत्पादन घटकाची परिस्थिती पण लवचिकता एकक असते. इलास्टिसिटी सबस्टिट्यूशन इलास्टिसिटी इज डिमांड इज इलास्टिसिटी एकक असते. त्यानंतर उत्पादन कार्यासाठी भांडवल व श्रम हे 2 घटक आवश्यक मानले आहेत. आणि समजा उत्पादनासाठी लागणाऱ्या भांडवलाची मात्रा जर 0 असेल तर श्रमाच्या मात्रा 0 होतात. मगाशी मी एक्सप्लेन केल्याप्रमाणे. त्यानंतर 5वं सांगितलेली आहे वैशिष्ट्य म्हणजे उत्पादन फल रेखीय व समजातीय असल्यामुळे अल्फा व 1 मायनस अल्फा हे स्थिर एकूण उत्पन्नातील श्रम आणि भांडवल यांचा हिस्सा दर्शवित असतात. त्यानंतर श्रम आणि भांडवल यांच्या उत्पादन लवचिकता व अल्फा आणि 1 मायनस अल्फा या 2 स्थिरांकांशी दर्शविलेल्या असतात. उत्पादन फल रेखीय व सजातीय स्वरूपाचे असल्यामुळे उत्पादनाचा विस्तार पथ एक्सपान्शन पाथ जो की मगाशीच्या आकृतीमध्ये आपण बघितलेला आहे तो उगम बिंदूतून तो 45 अंशाचा कोन करून जात असतो. हे झाली त्याची वैशिष्ट्ये. तुम्हाला असे 3 ते 4 वैशिष्ट्ये दिली जातील आणि विसंगती ओळखा म्हणून, म्हणजे एखादी त्याच्यामध्ये नसेल असं घटक त्यामध्ये टाकलं जाईल ऑप्शनमध्ये तर तुम्हाला ओळखायचा असतो. ओके. त्यानंतर कॉपडॉग्लस उत्पादन फलनाचे किंवा त्याचे आर्थिक महत्त्व काय आहे ते बघूया. त्यामध्ये अर्थमितीच्या अनेक विवेचनाचा या रेखीय व सहजाती उत्पादन फलनाने सुलभता आणलेली आहे. अनेक लोकांनी ह्याचा यूज केलेला आहे. त्यानंतर उत्पादन वाढीसाठी योग्य असे उत्पादन धोरण ठरवण्यासाठी हे फलन उपयुक्त ठरत असते. उत्पादन घटकाचे मोबदले तसेच उत्पादन घटकाची उत्पादन कार्यासाठी आवश्यक असणारी मात्रा ठरवण्यासाठी या फलनाचा उपयोग होत असतो. त्यानंतर उत्पादन घटकाची उत्पादन लवचिकता ठरवण्यासाठी जी की आपण त्याची वैशिष्ट्यामध्ये बघितलेली आहे ती लवचिकता ठरवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व आंतरक्षेत्रीय स्थानावर उत्पादन घटकाची कार्यक्षमतेची तुलना करण्यासाठी या फलनाची मदत होत असते. जसेच जरी याचे आपण वैशिष्ट्ये आणि महत्त्व जरी बघितले तरी काही लोकांनी याच्यावरती टीका केलेल्या आहेत. कोणती गोष्ट असली तरी त्याच्यामध्ये काहीतरी कमीपणा असते आणि त्यालाच आपण टीकात्मक परीक्षण असं म्हणतो. तर यामध्ये पहिली टीका आहे की कॉपडॉग्लस उत्पादन फलनात फक्त आणि फक्त लेबर आणि कॅपिटल म्हणजे श्रम आणि भांडवल या 2 घटकाचाच विचार केलेला आहे. उत्पादनामध्ये याच्यापेक्षा अनेक घटक आवश्यक असतात आणि त्याकडे इथे लक्ष दिलेलं नाही. त्याचबरोबर उत्पादन कार्यास फक्त स्थिर परिणाम प्रत्यय नियम म्हणजे जो कॉन्स्टंट रिटर्न टू स्क्वेअर लागू पडतो असे गृहीत धरलेले आहे कॉपडॉग्लसने. परंतु प्रत्यक्ष उत्पादन कार्यातील अनुभव जर लक्षात तुम्ही घेतलात तर असे दिसून येत नाही. त्यानंतर तिसरी टीका केलेली आहे ती बघा,
बाजारपेठेत पूर्ण स्पर्धा आहे असे गृहीत धरलेले आहे, परंतु प्रत्यक्ष मात्र कुठेही आपल्याला परफेक्ट कॉम्पिटिशन हे दिसत नाही. त्याच्यापेक्षा आपल्याला इनपरफेक्ट कॉम्पिटिशन असलेलंच दिसून येत असते. त्यानंतर चौथं सांगितलेलं आहे ते उत्पादनाचे सर्व घटक सजातीय किंवा एकजिन्सीय असतात असे मानलेले आहे. परंतु श्रमाचे उदाहरण घेतल्यास प्रत्येक माणूस हा कसा वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाची कार्यक्षमता ही भिन्न स्वरूपाचीच असते आणि त्याकडे इथे एकरूपता जी सांगितलेली ती इथे आपल्याला दिसून येणार नाही. त्यानंतर 5वी टीका केलेली आहे ती म्हणजे उत्पादन कार्यात श्रमाच्या मात्रा मोजणे सोपे जाते. उदाहरणार्थ मजुरीची संख्या, मजुरीचे तास, परंतु भांडवलाच्या मात्रा मोजणे फार अवघड आहे. कारण कालानुसार भांडवलात घट होत असते. आपल्याला माहिती आहे जशी मशीन जुनी होत जात असते तशी त्याची कार्यक्षमता कमी होत जात असते आणि त्याचं कॅल्क्युलेशन करणं अवघड असते. त्यानंतरची टीका आहे ती म्हणजे विवेचन काळात तांत्रिक ज्ञान स्थिर मानणे चुकीचे आहे. कारण आजच्या बदलत्या जगात दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे सातत्याने तंत्रज्ञानात भर पडत आहे. त्यानंतरची टीका आहे ती बघा, अल्फा आणि 1 - अल्फा या स्थिरांकाचे कार्य फक्त पूर्ण स्पर्धेतच उपयुक्त ठरते. जर दुसरी स्पर्धा असेल परफेक्ट कॉम्पिटिशन सोडून तर त्या ठिकाणी ते उपयुक्त ठरत नाही असं सांगितलेलं आहे. त्यानंतर कॉक-डग्लस उत्पादन फलनास सीमान उत्पत्ती ही नेहमी धनात्मक असते असे गृहीत मानलेले, परंतु बदलत्या प्रमाणाच्या नियमात सीमान उत्पत्ती ही ऋणात्मक सुद्धा असते हे स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण उत्पादन म्हणजे काय, उत्पादन फलन काय, उत्पादन फलनामध्ये लॉंग रन आणि शॉर्ट रन उत्पादन फलन बघितलं. त्यानंतर कॉक-डग्लस उत्पादन फलन आणि त्याची असलेली होमोजिनियसता आणि कॉक-डग्लस उत्पादन फलनाची असलेली वैशिष्ट्ये, महत्त्व आणि टीका. तर अशा पद्धतीने इथे आपण थांबूया. थँक्यू.